आयुक्त तुकाराम मुंडेंनी धडाधड निर्णय घेत गुटखा, अन्नातील भेसळ, औषधं यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेत भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई केली. पण आता या कारवाईमुळे मुंडेंना मोठा धक्का बसलाय. कारण या संदर्भात हायकोर्टात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आयुक्तांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करत थेट मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली. बुलढाण्यातले मोहम्मद शफी यांनी ही याचिका दाखल केली, ज्यामुळे कोर्टानं या प्रकरणी राज्य सरकारसह अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंना नोटीस बजावली. गुटखा, तंबाखू, पान मसाला तसेच तंबाखू मिश्रित बंदी असलेल्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक करणं आणि विक्री करणं तसेच यासाठीच्या संघटित साखळीतील लोकांवर मकोका लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंडेंनी दिले. पण तुकाराम मुंडे यांनी 12 जूनला या संदर्भातले आदेश दिले. मकोका लावला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिलाय. पण FSSAच्या कलम 30 अंतर्गत आयुक्तांना प्रशासकीय अधिकार देण्यात आले. पण वेगवेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणं किंवा मकोका लावण्याचे आदेश देण्याचा आयुक्तांना अधिकारच नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. यावर झालेल्या सुनावणीत कोर्टानं मकोका कायद्यातील कलम 23चा दाखला दिला. तसेच गुन्हा नोंदवण्यापूर्वी DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता तुकाराम मुंडे यावर काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे तुकाराम मुंडे यांनी वर्धा गोरज भंडारवर केलेल्या कारवाई प्रकरणी सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. ही वादग्रस्त कारवाई मागे घेण्याची तयारी असल्याचे संकेत शुक्रवारी सरकारनं नागपूर खंडपीठात दिले. सरकारनं सोमवारी म्हणजे 7 जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश कोर्टानं दिलेत. मुंडेंनी केलेल्या कारवाई विरोधात वर्धा तहसील गोदुग्ध उत्पादक सहकारी संघानं हायकोर्टात याचिका दाखल केली. 31 मे रोजी FDAनं गोरज भंडारची तपासणी केल्यानंतर परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचा दावा करत गोरज भंडारला टाळं ठोकलेलं. तसेच दूध संकलन, विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन पुढच्या आदेशांपर्यंत थांबवण्याचे निर्देशही दिले. ही कारवाई करताना सुनावणीची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे कारवाई अवैध असून ती रद्द करण्यात यावी, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकेतील आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे कोर्टानं राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. परिणामी सरकार कारवाई मागे घेण्याच्या विचारात आहे, असे संकेतही यावेळी देण्यात आले. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या 66 वर्षांमध्ये गोरज भंडारची केवळ 4 वेळा तपासणी केली, अशी माहिती सरकारनं कोर्टात दिली. यापूर्वी गोरज भंडारवर अशा प्रकारची कठोर कारवाई कधीच करण्यात आली नव्हती, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत नसल्याचा आरोप होतोय. आता यावर सरकार आणि तुकाराम मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंडेंची कारवाई चुकीची होती का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.